प्रश्न उपस्थित केला, त्या कंपन्यांवर काय कारवाई? बघा, मी तुम्हाला सांगू, कंपन्यांची मी नावं कधी घेत नाही, कारण एक महत्त्वाचं आहे, अखेर सगळे कॉन्ट्रॅक्टर्स काम करतात. पण ह्याच्यात एक पुन्हा एकदा सांगतो, काही काही कंपन्यांची नावं घेतली गेली, कोण ऐकत नाही, कोण ऐकतं, कोण काम पूर्ण केलं. मला वाटतं ही सिस्टमिक चूक जी आहे, जी एकंदर 5 मोठ्या लोकांना कार्टेलायझेशन करून 5 पाकिटं देणं, त्याच्यातून एक पळून गेला, त्याच्यातून जो दंड आकारला जातो तोही महापालिका जे आपले जनतेचे पैसे त्यांना देणार, टॅक्सपेअरचा पैसा, त्याच्यातून दंड आकारला जाणार आहे. ते कशाला? त्यांच्या तिजोरीतून घ्या पैसे. या काही गोष्टी आहेत, मूलभूत गोष्टी आहेत, आणि हेच मी 15 जानेवारी 2023 पासून बोलत आलेलो आहे. ह्याची गोष्ट म्हणजे ह्याचा अर्थ हाच लावू शकतो आपण की जो घोटाळा होता, जो आपल्याच माध्यमातून मी जनतेसमोर आणला, तो आज सिद्ध झालेला आहे. मी एकटा त्यावेळी बोलत होतो, आज सगळे आमदार बोलत आहेत. टाइम फ्रेम करून दिलेला आहे का अध्यक्षांनी? कारण आता 1 महिन्यात अध्यक्ष महोदय देखील टाइम फ्रेम मध्ये बैठक घेणार आहेत त्यांच्या दालनामध्ये, तरी देखील आधी एएमसीनी बैठक घ्यावी. पालिकेतल्या याच रस्त्यांचा भ्रष्टाचार असतो, ठाण्यातल्या कोस्टल रोड बाबत देखील भ्रष्टाचाराचे आरोप होत आहेत. आता बघा, ही एक बातमी आहे, भूसंपादनाच्या आधीच कोट्यवधीचं कंत्राट, महापालिका अधिकाऱ्यांकडून 22,000 कोटींची खैरात, वर्सोवा भाईंदर किनारपट्टी मार्गाचं गौंडबंगाल, मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेकडे लक्ष, लोकसत्ता विशेष प्रतिनिधी. म्हणजे वर्सोवा भाईंदर, खरं हा आम्ही सुरू केलेला प्रोजेक्ट होता, पण जमीन तिथे लँड एक्विजिशन व्हायच्या आधीच महापालिकेने कॉन्ट्रॅक्टरला पैसे देणं सुरू केलेलं. अनेक आमदारांनी हे पण म्हणून दाखवलं की विधानसभा निवडणुकीच्या आधी भूमिपूजन करायला लावली, पण ती अजून कामं सुरू नाही झालीत. हे सत्ताधारी पक्षांचं काही म्हणणं आहे. मुंबईत आता अशा पद्धतीत संपूर्ण कारभार सुरू राहिला तर येणारा पावसाळा कसा असेल? पावसाळा सोडा, आता उन्हाळा कसं असेल हा पण विचार करणं गरजेचं आहे, कारण आता पाणी किती राहिलंय, पाण्याची कपात आता सुरू होईल. आजच मी बातमी वाचली की टँकरचं सुरू झालेलं आहे. बरं, एका बाजूला हे होत असताना बीएसटी सारख्या लाईफलाईनला जनरल मॅनेजर नाही आहे, जे नेहमी एक सिनियर IAS अधिकारी असतात. कोणीतरी नेमून दिलं पाहिजे. 15 वॉर्ड ऑफिसर नाहीत मुंबईला, अजून महापौर किंवा हे बाकीचे तर समित्या नाहीच आहेत, कारण निवडणूकच घेऊ शकले नाहीत हे लोक. पण हे जे प्रशासन चाललेलं आहे, ठीक आहे, आयुक्त आत्ता चांगले आहेत, सगळं आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांच्या आधी जो काही गोळ 2.5 वर्षात घालून ठेवलेला आहे, म्हणजे मुख्यमंत्री घटनाबाह्य गद्दारांनी आणि सगळ्या प्रशासनाने, कुठे ना कुठेतरी ह्याची चौकशी करणं गरजेचं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मुंबईवर सुशोभीकरणाची कामे हाती घेतली होती. मोठ्या प्रमाणात जोडतोडवर खर्च पण करण्यात आला होता, पण त्या सुशोभीकरणाची आता आपण बघतोय की पूर्ण पंजा उडवलेला आहे. कुठेही लाइटिंग दिसत नाही किंवा सुशोभीकरण दिसत नाही. अशी किती कामं आहेत, म्हणजे आता HWS मध्येच तिकडचे 2-3 माजी नगरसेवकांनी ट्विट करून दाखवलं होतं की डिवायडरचं काम, चांगला डिवायडर तोडलेला आहे आणि तो ब्युटिफिकेशनमध्ये घेतलेला आहे. परत तसाच रंगरंगोटी काढली आहे, चांगल्या रंगरंगोटी असलेल्या डिवायडरला तसंच केलेलं आहे. माझ्या पणजोबांचा जो पुतळा आहे दादरमध्ये, तिथे देखील तो लॅटराईट स्टोन, जांबा दगड, हे सगळं बघत असतं. शिवाजी महाराजांच्या विचाराने हे सरकार चालतं असं म्हणता, मग अशा गोष्टींवर या सरकारनं कशा प्रकारे लक्ष दिलं पाहिजे, काय खबरदारी घेतली पाहिजे असं वाटतं? महाराष्ट्रात कुठलंही सरकार येऊ दे ते शिवप्रेमी असतं अशी माझी धारणा आहे. मी पहिल्यापासून सांगतोय. मग कुठल्याही विचारधारेचे येऊ दे ते, त्यांचे विचार वेगवेगळे असतील, पण अशा पद्धतीनं शिवाजी महाराजांच्यावर एकदम खालच्या थरावर जाऊन बोलणाऱ्यांच्यावर सरकारनं कडक कारवाई करावी. त्यांना थोपवलं जायला पाहिजे. त्यांना ही अपेक्षा जशी सगळी माझी आहे तशी सगळ्या इतिहासप्रेमींची, सगळ्या शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहू महाराज यांच्या अनुयायांची आहेच. हिंदीमध्ये क्या कहेंगे प्रशांत कोरटकर को आज गिरफ्तार किया है? उसको वो इधर उधर भाग रहा था और अभी उसको डिटेन किया गया है, अटक किया गया है, ऐसी खबर आ रही है. 1 महीना हो गया. जो विकृत आदमी था, शिवाजी महाराज के बारे में जो विकृति उसने बोली थी, 1 महीना भर वो पुलिस के हाथ में नहीं आया था. अभी आया है, इसके लिए समाधान है. लेकिन इससे ज़्यादा भी महाराष्ट्र और महाराष्ट्र के बाहर के जो शिवाजी महाराज के विचार के अनुयायी हैं, उन्होंने जो ये विषय ज्वलंत रखा, उसके लिए मैं सब पहले आभार मानता हूँ. इतने दिन तक वो भागता रहा, इसके पीछे कोई शक्ति हो सकती है? मैंने पहले भी बोला था कि एक यंत्रणा है जो इस कोरटकर को और कोरटकर जैसे आदमियों को बचाने की कोशिश में रहती है. ये कौन सी यंत्रणा है, इसका जो तलाश है वो पुलिस दल ने भी किया चाहिए और महाराष्ट्र का जो शिवप्रेमी मंडली है उन्होंने भी की चाहिए. चला, थँक्यू. चला, ओके. सगळ्यांचा आभार. एक कवि ने या कॉमेडियन ने कहा था कि कुछ व्यंग किया उन्होंने, दाढ़ी पे
फिर चश्मा पे, फिर आए गद्दार पे, फिर आए चोर पे, और किसी एक व्यक्ति को मिर्ची लग गई है तो उन्होंने जाके तोड़फोड़ कर दी। एक तरफ आप देख रहे हो प्रधानमंत्री स्वयं कहते हैं कि क्रिटिसिज्म इज एन एसेंशियल पार्ट ऑफ डेमोक्रेसी, और दूसरी तरफ ऐसे जो उनके अलायंस में है वो ऐसी बातें करते हैं, तोड़फोड़ करते हैं, और शायद मुख्यमंत्री महोदय को अंडरमाइन करने की कोशिश है। क्योंकि अगर ऐसी बातें हो, नागपुर जैसे दंगे हो, तो हमारे राज्य में ना कोई इन्वेस्टमेंट आएगी, ना कोई पर्यटक आएगा, और इसीलिए ये सारी चीजें हो रही है। आज भी अगर आप देखें तो कोरटकर को जो अरेस्ट हुई है, 1 महीना हम हंगामा करते रहे। विधान भवनातल्या बैठकीनंतर आदित्य ठाकरे बोलत होते। आता बघूया क्षणाच्या महत्त्वाच्या बातम्या। महत्त्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स, महाराष्ट्राचं लाडकं आणि नंबर 1 नाचणी सत्व। प्रशांत कोरटकरला पोलिसांकडून अटक, तेलंगणातून पोलिसांनी ताब्यात घेतल्याची सूत्रांची माहिती।